शहादा शहरातील माजी नगर मागील मोकळ्या जागेवर बाभुळाच्या झाडाखाली पाठीमागे गोवंश जातीचं बैल चोरी करून कोणत्याही प्रकारची काळजी व संरक्षणाची जबाबदारी न घेता गोहेतून कत्तलीसाठी बांधून ठेवल्याप्रकरणी एका विरोधात शहादा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्याच ताब्यातून सुमारे 5,90,000 रुपये किमतीचे 19 जनावर जप्त केली आहेत। जप्त केलेली जनावरे गोशाळेत पाठवण्यात आली आहेत। शहरातील माजी नगर भागात एका सुबाबुळच्या झाडाच्या पाठीमागे जनावर लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे, पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे, असई प्रदीप सिंग राजपूत, किरण सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल बहादूर भिलाला, पोलीस हेड कॉन्स्टेबल घनश्याम सूर्यवंशी, योगेश थोरात, महिला पोलीस शिपाई शीला गावित, माजी नगर परिसरातील बीडी पाटील हॉस्पिटलचा रस्ता, गरीब नवाज कॉलनी शहादा इथे एका ठिकाणी कत्तलीसाठी गोवंश जातीची जनावरे ही कोणाची आहेत याबाबत चौकशी केली असता तेथील लोकांपैकी मुस्तकीम कुरेशी यानं सांगितले की सदर गोवंश जातीची जनावरे ही नाहीत। कुरेशी पूर्ण नाव माहित नाही, राहणार गरीब नवाज कॉलनी शहादा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार याचे असल्याचं सांगितले। त्याचा सदर परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही। सदरच्या गोवंश जातीची जनावरे यांचे मालकी हक्काबाबत नाहीत। कुरेशी पूर्ण नाव माहित नाही, राहणार गरीब नवाज कॉलनी शहादा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार याचा भाऊ मुस्तकीम कुरेशी यास विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही मालकी हक्काबाबत पुरावा नसल्याचं त्यानं सांगितलं। त्याच्या राहत्या घरी शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही। त्यानंतर सदरची जप्त 19 गोवंश जातीचे बैल अंदाजे किंमत 5,90,000 रुपयाचे घेऊन शहादा पोलीस स्टेशन इथं परत आले। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।